नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 24, 25 आणि 26 जुलै 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त तर काही भागामध्ये पावसाची स्थिती वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता। अरबी समुद्राकडून येणारे ओलसर पश्चिम नैऋत्य वाऱ्यामुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहण्याची शक्यता। तर त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाची स्थिती काही भागात जोरदार, काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर 24 जुलैला कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। तर 25 जुलैला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागामध्ये मध्यम, काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि तसेच मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील। 26 जुलैला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तसेच 24, 25, 26 जुलैला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपानुसार मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अचानक बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या भागात मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या दक्षिण भागाकडे मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेशाकडे ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींचा अंदाज अधूनमधून राहील। विशाखापट्टणम, जगदलपूरला मध्यम हलका राहील। कांतामाल, भुवनेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। राऊरकेला, धमनाथ, कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्रोणा जोरदार स्वरूपात राहील। धामणे, राणाकोंडे, बिचोलियम, अंजुनियम, तिक्सा, अलगोटे, पणजी, वास्को द गामा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे, कानापूर, नेटूर-गुंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे आजराला जोरदार स्वरूपात राहील। नेसारी, अड्डाला, कुरणवाडी, मांजाटी, चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव जोरदार स्वरूपात राहील। महापण, कुडल, मालवण, वायगणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। पोंडा, राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, सांकेश्वारा, मालजाटी, चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज राहील। जैनवाडी, कागल, इस्फुर्ली, कोल्हापूर, ज्योतिर्बिल, कोडाली मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। सांगली जिल्ह्याकडे इचलकरंजी, शिरळ, सांगली, मालगाव, मंगसुळी, शिरगोपी, कोडाची, रायबाग, केटकल हलक्या सरींचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील। देसिंग, कुची, दागलपूर, बिलरजत, कानामडी या भागातही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि सातारा जिल्ह्याकडे आष्टी, बीटा हलक्या मध्यम स्वरूपात राहील। मेढा, ओडाले, नरसिंहपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। बुसेवली, औंध, वडूज, नेंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। लाटे, पलटण, बराड, बारामती, लुसुंबे हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज, माळशिरस, वेलापूर, भालवानी, मौद बुद्रुक, पंढरपूर, खर्डी, घेडी, चिंके, मंगळवेढा, मारवाडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कुरुललाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैनम, घोटाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूर हलका पाऊस राहील। वैरभंग, पाणेगोबार, शिलाय हलका पाऊस राहील। परंडा, खोंडेसेसेस, बिगवण, केटरो, बिगोन रोड हलका पाऊस राहील। आणि तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी, श्रीगोंदा हलका मध्यम बघायला मिळणार आहे। जामखेड, काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव हलका पाऊस राहील। बगूर, पाथर्डी, अमरापूर इकडे हलका पाऊस राहील। धनगरवाडी, शिरोळ, माका, वांबोरी,
मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। ओडोलबर्बा, बनास निवासा, श्रीरामपूर, तालिकाबंद, देवळी प्रवरा, आश्वी, लोणी, संगमनेर, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आले आणि टाकळडोकेश्वर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे खेड, पाबल, मलटण आणि तसेच भांबर्डे, मठ इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुणे, लोणी, कालबोर, सासवड, खेटपल्ले इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज मलकापूर, कोकरूड, परवाळा, संगरूळ मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि पश्चिम भागामध्ये खारेपट्टण, पोंढा, राधानगरी मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णगड, रत्नागिरी मध्यम स्वरूपात राहील। बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन, मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पाटणला जोरदार पावसाचा अंदाज राहील। हडवी, गुहागर, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण तुफान पावसाचा अंदाज राहील। अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, खेड, सागदेव अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच दापोली, पाचपाणी, कलसीत, मंडणगड, शिरवतदान, दिवेघर, महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बोर, रावडी, बोरशिरवळ तसेच खेटवल्ले, सासवड मध्यम पावसाचा अंदाज राहील। विहाले, लवासा, जिटे, टारला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंचोळ, कोपोली, कामशितलाई अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे, दायरी, लोणी, कालबोर, वाघोली मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि भांबर्डे, शिक्रापूर, मठ, नार्वे, बोरी हलका पाऊस राहील। शिरूर, मलटण, कवठे आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता खेड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे पावसाची स्थिती कर्जत, कुसर, पेठ, मुंबई, नवी मुंबई अतिवृष्टीचा जोर राहील। ठाणे, कल्याण, ओमडी, मीरा भाईंदर, वसईविरार इकडे अतिवृष्टीचा जोर राहील। शिवाले, वैशाखरे, खडवाली, उंबरपाडा, पिलवी, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे, जोहर, मोकळा, त्र्यंबक या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील। सपाले, पालघर, गोडमाल, बैसर, पानेगाव, कासाकरोड अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला, संगमनेर, आश्वी, लोणी, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। तिरडे, डुबरे, पांडुर्ली, सिन्नर, नाशिक, ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, येवला, कोसमाडी, ममदापूर जोरदार पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील। तालवड, ममदापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मनमाड, नांदगाव, मालगाव, नांदराणे, कळवण, ओझर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। मालेगाव, अंजंग, सटाणा, औटी, ताहराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। ताहराबाद, चिंचली, पिंपळनेर, चोरवड, नवापूर, अंमली, कोकसाने, तलोडा, अक्कलकुवा, सुत्राणे, पानेगाव या भागात अतिवृष्टीचा जोर राहील। तसेच अंचाले, धोंडाईचा आणि असोल, मालगाव, खेटिया जोरदार पावसाचा अंदाज राहील। दिवी, दुसाने, चिमठाणे, कापडणे, धुळे, अंजंग, आरवी, बोकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडबिके, सांगवी, सुले, भालवाडी, सत्रसेन, वाजेपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि जैतपूर, गोडी, साले लगतचा परिसर बघितला असता दरंगाव, एरंडल मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरपरा, यावल, जळगाव, वसळ मध्यम स्वरूपात राहील। मुसळ, उडाली, मुक्ताईनगर, रावेर इकडे मध्यम हलका राहील। जामनेर, भोड, भडगोपाचरा हलक्या पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मुंबई, चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हतनूर मध्यम स्वरूपात राहील। एळगोपा, देवगाव, फुलंब्री इकडे हलका मध्यम बघायला मिळणार आहे। वैजापूर, गंगापूरला हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी, काचूर, पाचूर हलक्या स्वरूपात राहील। दाकी, पालपैठण, अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेख, झोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूर हलका पाऊस राहील। देऊळगाव, राजा, दाभाडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर हलक्या सरींचा अंदाज आहे। मंजलगावला हलक्या पावसाचा अंदाज राहील। वडवणी, तेगाव, सिरसोल, सोनपेठ हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। बीड, करिकम, भालगाव, जांभळी हलक्या स्वरूपात राहील। यलम, चौसाला इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेट, भूम या भागात हलका मध्यम पाऊस राहील। तसेच परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुराव, बोकडा, रेणापूर हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे जोर कमीच राहील। लातूर, घाटेगाव, खिंतोट, औसा, धाराशिव, कामेगाव, बेंबली, पेरबंग, तुळजापूर, नलदुर्ग, हुर्टी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। श्रीवंतपाल, अचोला, उदगीर, मुरकी हलका पाऊस राहील। रावणकोला, लातूर रोड, ओणवजुक, अहमदपूर, मोखेड, देगलूरुद्र मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशी, कोटा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे।
बसमत, अद्रापूर, नांदेड वागला, मुखेड, पेटोंबडी, कुंडलवाडी, धर्माबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवट तसेच आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, इनापूर, महागाव, मोर्ले हलका पाऊस राहील. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड मध्यम स्वरूपात राहील. मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, करचना, मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जैतपूर, लोणी, रिसोड, बीबी, लोणार, मेकर हलका पाऊस राहील. कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केळवळ, बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील. मोटाला, पिंपरी गव्हाली, खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, दासराखेड मध्यम स्वरूपात राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, जळगाव, जगमत, पळसी, अंथरुणा, पातोडा मध्यम स्वरूपात राहील. अकोला, बोरगाव, मंचूक, गोरेगाव, आळंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाई मध्यम स्वरूपात राहील. असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा, सालदार, निलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. बडनेरा, अमरावती, मोझारी, चांदूर, धामणगाव रेल्वे, नाणी, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे. तसेच आर्वी, वडोणा, लाडगड, तळेगाव, आष्टी, गर्जाना, जळखेडा, वरुड, नरखेड, दुर्गवाडा, काटी इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटके, धारवा मध्यम स्वरूपात राहील. री, जवळ आणि द्यानी, साखरी, चोंडी, पचतखंडाळा हलका पाऊस राहील. महागाव, मोर्ले हलका राहील. पांढरकवडा, घाटंजी, करंजी, निमगोडा, अलिबाग हलका मध्यम पाऊस राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, वर्धा, तुळजापूर, आर्वी, वडोणा, लाडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्याकडे बोटीपुरी, हिंगणा, पाचगाव, तामणा, डोरली, कमळेश्वर मध्यम स्वरूपात राहील. कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, गोटी, बडीगाव, बिचवा मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि नागपूर जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला मध्यम पावसाचा अंदाज राहील. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, साखरेडोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील. लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गौतमगाव, पावनी, भिवापूर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. आणि गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिघोरी, आरमोरी, कुरखेडा, बलेटोला, मार्कासा, आमगर चौकी, चुरमुरा, नाटेचौक हलका पाऊस राहील. वलनी, सिंदेवाई, राजोळी, मोलसावली, गडचिरोली इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. चामोर्शी, गोटलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील. आष्टी, मुलचेरा, एटपल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सोंदरा हलका पाऊस राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, चिरपुर्लाई हलका मध्यम राहील. बदलापूर, कजवाली, चंद्रपूर, गुगस रोड आणि तसेच भद्रावती, मोरली, कोडवाडा, चडके, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोट्सोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.